बघण्याचे कुतूहल होतं की छावामध्ये नक्की कोण ऍक्टर असेल. सांगणार आहे तुम्हाला कोण ऍक्टर आहे ते, काय आहे ते सगळं सांगणार आहे. पण दिग्पाल लांजेकरने हा जो छावा काढलाय म्हणजे त्याच्या आधी त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप सारे पिक्चर आलेत आणि हिट पण झाले. जास्त करून मला पावनखिंड आवडलेला. पावनखिंडने तर बापरे लास्टला तर लय अश्रू अनावर केले, रडायलाच भाग पडलं. शेवटला जो सीन होता पावनखिंडचा म्हणजे अक्षरशः असा अंगावरती काटा आणलेला पावनखिंड बघताना. पण छावा बघताना असं वाटलं मला, आता टीजर आला छावाचा, छावाचा टीजर बघताना मला खरंच काटा आला अंगावरती. स्टार्टिंगला वाघाची एंट्री आहे आणि जो काही थोडंफार दाखवलंय ना त्यांनी, म्हणजे असलं आहे ना अंगावरती काटा आणणारा सीन होता हो तो. छत्रपती संभाजी महाराज वाघाला खेचून घेऊन जातात आणि नंतर नाव रिव्हील होतं शिवरायाचा छावा म्हणून. मला असं वाटतंय की ना आपली मराठी इंडस्ट्री ग्रो होती या, आणि जास्त करून व्हीएफएक्सच्या बाबतीत. का म्हणतो मी व्हीएफएक्सच्या बाबतीत की वाघाची जी एंट्री दाखवली आहे म्हणजे वाघ नकली वाटत नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे वाघाची शॅडो आहे खालची, ती शॅडो पण त्यांनी तशी दाखवली आणि वाघाचं चालणं पण तसं मस्त दाखवलंय की काही नकली वाटत नाही, जंगल असली वाटते, वाघाचे व्हीएफएक्स चांगले वाटतायत. तर मी खूप समाधानी आहे की ह्या गोष्टीसाठी की आहे ना ऍज अ एडिटर म्हणून सांगतो मी तुम्हाला की चांगलंय, व्हीएफएक्स खूप चांगलं आहे यांचं. एक सीन बघून मी सांगतोय फक्त ह्या गोष्टी, टीजर बघून सांगतोय मी, पुढचं मला माहित नाहीये. पण मी तुम्हाला सांगतोय ऍक्टर आहे ना भूषण पाटील आहे. भूषण पाटील कोण आहे? हा भूषण पाटीलने ना आधी 1-2 मूव्हीज केलेले, गेट डबल भाऊ कदम बरोबर होती ती मूव्ही केलेली, लय फ्लॉप गेली ती, म्हणजे कोण बघायला नाही गेलं तर पिक्चर. आणि आता डायरेक्टली छावा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्याला करायला भेटती, ही किती मोठी गोष्ट आहे यार, किती मोठी गोष्ट आहे. आणि खरंच यार म्हणजे त्यांनी सीन दाखवले छत्रपती संभाजी महाराजांचे ते मला खूप आवडले. आणि मी तर म्हणतो मी सगळ्यांनी बघा टीजर, तो अंगावर नाही काटा आला ना तर मग सांगा मला. आणि जर असंच काहीतरी अजून तुम्हाला जर पाहिजे असेल, बघायचं असेल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.